ऊस तोडणारा तरुण अचानक कुत्र्यासारखा लोकांच्या अंगावर गेला. पण नेमकं घडलं काय होतं? तर ही घटना घडली 11 डिसेंबरला सातारा रहमतपूर रोडवरच्या अंगापूर फाट्यावर. ऊस तोडणारा मजूर अचानक विचित्र चाळे करू लागला. एखाद्या कुत्र्याप्रमाणे जीभ बाहेर काढून भुंकणं, जमिनीवर रांगत लोकांच्या अंगावर धावून जाणं वगैरे. या तरुणाचं नाव गोपाळ भिल असून तो नंदुरबारच्या शहाद्याचा राहणारा. तो साताऱ्यात ऊस तोडीचा मजूर म्हणून कामासाठी आला होता. गुरुवारी गोपाळचे अचानक असे हावभाव पाहून सगळेच घाबरले. अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या या राड्या दरम्यान उपस्थित असलेल्या काहींनी वाघेरीची जाळे आणून गोपाळला पकडलं आणि क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेलं. काही स्थानिकांनी दावा केलाय की 15 दिवसांपूर्वी गोपाळला कुत्रा चावला होता, त्यामुळेच त्याला रेबीज झाला असावा. पण हॉस्पिटलमध्ये ट्विस्ट घडला. सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करपे यांनी गोपाळची तपासणी केली आणि त्याला पाणी दिलं. तेव्हा गोपाळनं कसलीही भीती न बाळगता पाणी प्यायलं. ज्यांना रेबीज असतो त्यांना हायड्रोफोबिया म्हणजेच पाण्याची भीती वाटते, पण गोपाळला तसं काहीच नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की कदाचित कुत्र्या चावल्याच्या शॉकमधून आलेली ही मानसिक भीती असण्याची शक्यता आहे. स्थानिक माध्यमानुसार सध्या गोपाळला एका आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलेलं असून तो